जय महाराष्ट्र पब्लिक. तर कसं आहे मग आज एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपला नेहमीचा प्रश्न हसताय ना हसायलाच पाहिजे. तर आज आपण आलो होतो कॉलेजला यायचं कारण असं की पेपर होते, पण आपण एक दिवस आधी आलो होतो क्लिअरन्स करायला होता. मग स्वप्नील भैयाला केला फोन, ते आले मस्त त्यांची गाडी घेऊन. मग आपण गेलो कॉलेजमध्ये आणि मग कॉलेजमध्ये जात होतो, मस्त जर्नल घेतले. पण टेन्शन एवढं की क्लिअरन्स साहेब भेटतात का नाही भेटतात तो मोठा प्रश्न होता. मग नेली गाडी टारा पिरी आणि मग गाडी घेतली, नेली सेक्शनच्या खाली लावली गाडी आणि मग गेलो क्लिअरन्स घ्यायला. क्लिअरन्स घेऊन मग तिथं चेकिंग केलं क्लिअरन्सचं आणि मग तिथून वर गेलो आपण HODची सही घ्यायला. मग आता आपण घेतलं महाराजांचं दर्शन. मूर्ती कशी कमेंटमध्ये नक्की सांगा महाराजांची. तिथून घेतली HODची सही. मग गेलो लायब्ररीच्या सरांना बघायला, पण लायब्ररीचे सर वरही नव्हते, कारण तिथं वर लायब्ररी आहे. तिथं गेलो, तिथं सर नव्हते. मोकार सर आम्हाला पिसायला लागला आम्हाला. आणि सर्व ते इकडल्या BED कॉलेजला तिकडे जाऊन आलं, तिकडे नाही. 4 वेळा गेलो, शेवटी नंबर घेतला सराचा, फोन केला आणि मग कुठं सही भेटली निघालो. बघतोय तर मोकार ते BEDच्या कॉलेज इकडे पाणी झालं होतं. अख्ख्या गादीमध्ये पाण्यामध्ये गादी गेली होती. मग केलं तिथून BED कॉलेजला टाटा बाय बाय आणि स्वप्नील भैयानं आपण निघालो होतो. आणि मग टराराम पिरी चालत चाललो होतं. मग प्रिन्सिपलची पण सही घेतली. मग म्हणलं चला आता जमा करू जर्नल आणि ते आणि हॉल तिकीट घेऊ. भैयाला बघा किती आनंद आहे. अशा प्रकारे हॉल तिकीट आपल्या हातात आलं. मग म्हणते स्वप्नील भाई म्हणते मग असं हॉल तिकीट घ्यायचं. आणि मग आमचं जरा अशा गप्पा चालल्या होत्या. म्हणते चला आता आहे ना बाकी त्यांची मजा घेऊ, ज्यांचे हॉल तिकीट नाही घेतले त्यांचे. मग पुढे गेलो तर बघतो तर काय अनुज त्याचा काहीतरी चाललं होतं जर्नलचा विषय. तर इकडून तिकडून काय जर्नल काय डॉक्युमेंट्स होते काय माहिती. त्याला घेतलं ब्लॉगमध्ये, अनुजला गेला टाटा बाय बाय. आपण निघालो बाहेर. म्हणलं आता भैया म्हणला आपल्याला जायचं जेवायला. स्वप्नील भैया म्हणलं जेवायला जायचं. तेव्हा आपण तिथून निघालो जेवायला. मग केलं आपण कॉलेजला टाटा बाय बाय. हे कशी शाळेची पोरं कशी काहीतरी असते त्यांचा विषय म्हणून थांबलेले असते, नाही तर कॉलेजमध्ये आता कोणी नसते. त्याच्यामुळे मग तिथून केला त्यांना बघत होती सगळी कॅमेरा चालू आहे. मग आपण काही लक्षच देत नाही. तेवढं एक ट्रॅक्टरवालं होतं तिथं ते आडवं होतं, त्याने उद्योग केला. मग स्वप्नील व्हायला म्हणलं टाकडून. मग स्वप्नील व्हायला घेतली डायरेक्ट काचाकच. मग का म्हणे वाचा तुम्ही थँक्यू आणि विजिट अगेन. मग गेलं, मग गेटवर आलो बाहेरच्या मेन गेटला. मग तिथं ते आमच्या वर्गातलं कोणतरी चालली होती पोरगी का पोरगं काय माहीत. मग तिथून आलो आपण गेटवर आणि गेटवर आलो आपण. मग गेलो आपण ओम साई स्पेशल हॉटेलला. तिथं सांगितलं आपण पापड सांगितली. मग ऑर्डर दिली. तर मग घेतला जरा हॉटेलचा शूट घेतला आपण. नंतर मग आपली ऑर्डर आली. ऑर्डर आपण सांगितली तर ऑर्डर आपली अशी होती शेवग्याचा काळा मसाला. पण काळा मसाला असला क्वालिटी लागत होता. त्याने मोबाईलचा आपला कॅमेरा भरला. मग गेलो हॉटेलला टाटा बाय. मग गेलो आपण शाळेच्या गेस्ट हाऊसला. तिथे दिली 2-3 तासाची पडी. मग तिथून आपला जोडीदार येणार होतं, त्याच्यासाठी गेलो आपण बाहेर 6 वाजता बस स्टँडला. हे मागं आपल्या कॉलेजचं इथं बस स्टँड आहे शाळेच्याच बाहेर. मग तिथं बसलो, बराच वेळ वाढ वगैरे बसलो. हे स्पीड ब्रेकर नवीन टाकले होते, त्याच्यामुळे मोकार गाड्या आपलं धडू आपटायचं पार. काही तर पार उडायच्या गाड्या काय सांगायचं. आणि आमच्या कसं आहे शाळेचा बोर्ड आहे बघा, काय त्रिमूर्ती. बाकीचं वाचून घ्या तुमचं तुम्ही. हां उगं नाही का मग यावंच लागतं. तेवढ्यात मग आपलं लक्ष गेलं, आपला जोडीदार आला. पण जोडीदार ऑनलाईन त्याचं ते काहीतरी नेटचा प्रॉब्लेम आला म्हणून पैसेच होईना. मग गेले आपले ओमकार साहेब गेले त्याला आणायला. मग पैसे दिले आणि मग आला आपला जोडीदार आला. त्याचा मित्र पहिला त्याला भेटला, तो गेला बाजूला निघून. आणि तिथून मग जोडीदार कसं काय म्हणले, मग काय नाही त्याने लाजायला लागले. नंतर मग ओमशेट काय त्याला बोलत होते. मग आपण काय लक्ष दिलं नाही. तेवढ्यात मग मला चल चहा प्यायला. आणि बघितलं तुम्ही गाडी कशी गेली, ते आल्या नाही डीजेच केला होता टू व्हीलरचा. आणि मग तिथं केलं त्या गाडीला टाटा बाय बाय. मग भेटलो आपण जगदंब हॉटेलच्या मालकाला. जोडीदार आहे ना आपला, बाकी विषयच काय नाही हो. ही जी वर रूम दिसते ना तुम्हाला, इथं आम्ही ना लय कष्ट घेतले. काय याचे काय नाही ते मला नंतर सांगतो. नंतर मग गेलो आपण तिकडे नाश्ता करायला. मग कारण वाघच्या दुकानावर गेलो आपण.